ती प्रेम केल्यानंतर ती व्यक्ती जसे आपल्यासाठी सर्वस्व अर्पण करायला तयार असते, तर संतांचे शब्द आहेत, त्या शब्दावरती प्रेम केलेलं महाराज ते शब्द असे महाराज सगळे अर्थ आपल्या पुढे असे मांडत असतात. आणि म्हणून संतांनी या विश्वाला काय दिलं असेल तर या विश्वाला संतांनी फक्त एक दिलं. काय? साधू संतांनी काय दिलं? तुकोबारायांनी शब्दाचं धन दिलं आणि माझ्या ज्ञानोबारायांनी सुद्धा शब्दाचं धन दिलं. आम्हा घरी धन शब्दांची तरत नाही. तुकोबारायांनी शब्द दिले आणि ज्ञानोबारायांनी सुद्धा शब्दाचं धन दिलं. अरे चमत्कार हे तात्पुरते होते. आम्ही अलीकडे चमत्कारावरती विश्वास ठेवतोय. चमत्कार केले तर त्या प्रसंगानुरूप केले. सगळ्यात मोठा चमत्कार सांगितला जातो, भिंत चालवली, रेडा बोलवला, त्या ठिकाणी महाराज मेलेला माणूस जिवंत केला आणि त्याच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. हे सगळे चमत्कार जरी खरे असतील तर या विश्वामध्ये सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, अमृत अनुभवे, चांगदेव 65 आणि हरिपाठ, सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि शब्दरूपी जे साठा आहे, साच आणि मवाळ, वितोळी आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे सगळं आणि सगळं फक्त संतांजवळच पाहायला भेटतं. आणि संत सहवासामध्ये गेल्यानंतर महाराज सगळ्यात महत्वाचे फायदे जे काय असतील तर मी 8 ते 9, 9 ते 10 असे फायदे सरळ सांगेल आणि माझ्या अभंगाच्या पहिल्या चरणावरती येईल. काय महाराज? वैष्णवा संगती सुख वाटे दिवा, वैष्णव पुन्हा म्हणावं. वैष्णवाची व्याख्या संतांची व्याख्या करत असताना पहिली व्याख्या सांगितली, संत प्रमाणाने सांगून जाईल. ज्या ठिकाणी महाराज भले मोठे रोग पापाने आपल्या घरी येतात, कारण जिथं पाप असतं महाराज तुका म्हणे पापे येती रोगाच्या रूपे, रोगाच्या रूपानं पाप जर घरी येत असतील तर ती पाप नष्ट करण्याची ताकद सुद्धा संतांच्याच नामस्मरणामध्ये, तुका म्हणे पापे जाती संताची जपे. पहिला फायदा आहे वैष्णवांच्या सहवासातला की तिथं पाप नष्ट होतं. दुसरा फायदा आहे संतांच्या सहवासातला, संत चरणरजाने वासना जाते. वासना, पाप जातं, वासना जाते. प्रमाण हे गाथ्यामध्ये फडकऱ्यांकडे शपथ मानलं जातं, पण आमच्या जोग महाराजांच्या या गाथ्यामध्ये ते प्रमाण मांडलं जातं. संत चरणरज लागत असत, वासनेचे बीज जळून जाय, वासना जाते. जन्माला कारणीभूत वासना आहे महाराज. पण ती वासना चांगली का वाईट? वासना चांगली सुद्धा आहे आणि वासना वाईट सुद्धा आहे. वासना प्रपंचाची धरली तर नरकाकडे घेऊन जाते आणि वासना परमार्थाची धरली तर परमार्थाकडे घेऊन येते, देव प्राप्त करून देते, संत प्राप्त करून देते. म्हणून तो तुकोबाराय म्हणते ना, तुकोबारायांना सांगावं लागलं, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, वासना देवा पूर्वावी वासना, वासना देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, वासना देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना. वासना प्रपंचाकडे लावली तर नरकाकडे घेऊन जाते, देवाकडे लावली, देवासाठी संप्रदायासाठी लावली तर महाराज उत्कर्ष होतो, उद्धार करून देते, देव आणि संत प्राप्त करून देते. म्हणून कधी पण लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या लक्षात येईल ही वासना संत चरणराजाने जाते. संतांची रज बघा, ज्ञानोबाराय, संत सोपान काका, संत निवृत्तनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई महाराज या आळंदीच्या पंचक्रोशीमध्ये फिरलेले, राहिलेले, बागडलेले, खेळलेले, अनेक प्रकारच्या क्रीडा त्यांनी केल्या, अनेक प्रकारचा संघर्ष त्यांनी पाहिला, अनेक प्रकारची दुःख त्यांनी पाहिली. आणि खरं सांगू, एखादा माणूस विनाकारण कधीच मोठा होत नाही महाराज. त्याच्या पाठीमागे त्याचा संघर्ष असतो आणि त्याचं दुःख असते. मी बाबांचं एक कीर्तन ऐकलं, बाबांच्या कीर्तनातलं एक सुंदर वाक्य असतं महाराज, दुःख आल्यानंतर माणसाचे खचून जातात ना. दुःख आल्यानंतर दुःखाचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कुठले कुठले? सात्विक, राजस आणि तामस. तामशी माणसं जे असतात ना, दुःख आल्यानंतर एक तर आत्महत्या करतात, नाही तर मग वेडी होतात. राजस माणसं जे असतात ना, ते दुःख आल्यानंतर महाराज व्यसनामध्ये बुद्धिबंद पडतात आणि आयुष्य जगतात. सात्विक माणसं जे असतात ना, ते ट्रॅक चेंज करतात, रस्ता चेंज करतात.
तुकोबारांनी तेच केलं. तुकोबारांच्या सारखा संघर्ष आपल्या जीवनात येऊच शकत नाही महाराज. काय संघर्ष होता महाराज. सावकारकी घरी असताना तुकोबारांचा एक काळ असा आला, भाऊजाई गेली, आई वडील गेली, पत्नी गेली, मुलगा गेला, सगळं तुकोबारांनी पाहिलं. आणि एक वेळ अशी आली, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता गावात राहावे पाटील गावीचे लोक कोपला पाटील. एक वेळ अशी आली, जाळवणी संसार बाई सुरंगणी, पण ट्रॅक चेंज केला. विचार केला, अरे जी माझं होतं नव्हतं ते सगळं निघून गेलं. आता 8 पिढ्याची परंपरा सोबत आहे, पंढरपूरची वारी सोबत आहे, एकादशीचं व्रत सोबत आहे. ट्रॅक चेंज केला, प्रपंचाचा ट्रॅक सोडून दिला. इथं बसलेली 50 नाही 95% माणसं हे सगळी प्रपंच दुःखाने बेजारे. संतांनी वर्णन केलं ते सोपं नाहीये. संत सांगतात ना, मला सांगतात, आणि दुःखे सांगू मी किती, आणि दुःखे सांगू मी किती, आणि दुःखे सांगू किती, आणि दुःखे सांगू किती, संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती, सकळ संसाराची स्थिती. रसाये पाषाण फुटती, रसाये पाषाण फुटती, रसाये पाषाण फुटती, रसाये पाषाण फुटती. होय ताप दुःखे भरला ते, आणि दुःखे सांगू मी, आणि दुःखे सांगू मी. ट्रॅक चेंज करता आला पाहिजे. अरे या दुःखाचा या जगामध्ये इतका मोठा परोपकार आहे. काय परोपकार आहे. या दुःखाने या जगाला संत दिले, या दुःखाने या जगाला शास्त्रज्ञ दिले, या दुःखाने या जगाला कवी दिले, या दुःखाने या जगाला लेखक दिले, नवे नवे या दुःखाने या जगाला तत्वज्ञ दिले. कारण दुःख आल्यानंतर होतं काय, अंतकरणाची भूमी भाजून निघते. अंतकरणाची भूमी भाजून निघली ना महाराज, तिथे एक सुंदर पीक येत असतं. त्या पिकाचं नाव आहे वैराग्य. विढाला क्रांती करण्यासाठी वैराग्यच महत्वाचं आहे. आणि तुकोबारांना ते वैराग्य प्राप्त झालं, ते संत चरण रजाने प्राप्त झालं. वासना जळून जाते व संत चरण रजाने. दुसरा फायदा, तिसरा फायदा, संत सहवासामध्ये देव प्राप्त होतो. वैष्णवांच्या सहवासामध्ये देव प्राप्त होतो. कसा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संत अंतकरणातल्या इच्छाकांक्षा पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. पाचवा फायदा, संत सहवासामध्ये संतांच्या आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संत आलिंगनाने काया दिव्य होते. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया. संत सहवासाने काय प्राप्त होतं महाराज सांगतात. संत सहवासाने पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. घेता
षडातून पंचम, पंचम मधून षडज, खालून वर जाणं सोपं आहे पण वरून खाली येतं आलं पाहिजे. आणि ह्या चाली फक्त फडकऱ्यांमध्ये जो महाराज संस्थेमध्ये ऐकायला भेटतात. किती सुंदर चाले बघा. ए पुण्य घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पुण्य प्राप्त होणं म्हणजे काय तर पुण्य प्राप्त झालं तर तिळ तिळ पुण्य साचा पडे. तर हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेसी आतुडे. समागम घडे संतांचा, संतांचा समागम घडणं म्हणजे काय. आठवा फायदा पहिल्या चरणात तुकोबाराय सांगतात. जीवा वैष्णवांच्या सहवासामध्ये सुख प्राप्त होतं म्हणून सगळ्या संतांनी संतांचे सहवास मागितलेला आहे. थोडा ट्रबल कमी करा गेन दा थोडासा आवाज खाऊ लागला माझं माहित नाही भीती वाटायला लागली काय होते का काय परत. हॅलो 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 हां हां हॅलो हॅलो. संत सहवासामध्ये सुखाची प्राप्ती आहे. एवढे फायदे. पाप जातं, वासना जाते, देव प्राप्त होतो, अंतकरणातल्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतात, सुख प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतं, मोक्ष प्राप्त होतो. एवढे सगळे फायदे संतांच्या सहवासामध्ये असल्यामुळे सगळ्या संतांनी संतांचा सहवास मागितलेला आहे. संत सहवासामध्ये परमार्थाची आवड निर्माण होते महाराज. परमार्थाबद्दल इच्छा, आत्मीयता, आकांक्षा सगळ्या गोष्टी संत सहवासामध्ये आपल्या अंतकरणातल्या पूर्ण होतात. एक प्रमाण सांगू, भजनाची आवड सुद्धा संत सहवासामध्ये आपल्याला लागते महाराज. म्हणून तो सगळ्या संतांनी सांगितलं ना. तुकोबाराय म्हणतात बघा, दोन चाली घेतोय फक्त, थोडं लक्ष देऊन ऐका. सगळे ऐकणारे लोक आहेत म्हणून. संत समागम संत समागम धरावी आवडी. संत समागम
धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागम धरावी आवडी संत समागम धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडे परमार्थी करावी तातडे परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ धरावी तातडी परमार्थी धरावी परमार्थी नाशिवंत जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ जाणार दोन चालीचा पूर्वार्ध अलीकडे म्हणायचा आणि दोन चालीचा उत्तरार्ध नंतर म्हणायचा. पण ते समचाली असलं पाहिजे. नाही एक चाल ती धोकेबाज आणि एक चाल एकदम विराटली हे असं जमत नाही. त्यासाठी शोधावं लागतं. त्यासाठी त्या रागाच्या त्या चाली शोधावं लागतात. संत सहवासामध्ये परमार्थाची आवड निर्माण होते. सगळ्या संतांनी देवाजवळ महाराज संतीविषयी अपेक्षा केली. संत संगती देई चरण सेवा देणे हा तुझा विसरण पुरावा हा भाव माझ्या देवा पुरवी देवा मनोरथ अखंड दया तुझी तुझी मनवी दयाची संगती मनवी कमलापती तुझी देव बसे चित्ती त्याची हरावी संगती नलवे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा अर्धाक्षर घडता संतांची संगती देणे होय शांती मोहक पापा संत संगती अनेक प्रवाही घालू नको. संत सहवासामध्ये टाळ संत सहवासाची सगळ्या संतांनी अपेक्षा केली. पण अपेक्षा करत असताना तो समाज कारणामध्ये भेटला ना. एका क्षणासाठी नाहीये, 5 मिनिटं, 1 दिवस, एका वर्षासाठी नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत तो संत सहवास शिकला तर त्या संत सहवासाचा आनंद घेता येतो. समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे. ज्ञानोबराय संत निवृत्तीनाथ महाराज संत सोपान काका 18 पगडगतीचे त्या काळातले संत नामदेव महाराज असतील, चौका महाराज असतील, चोखोबरा असतील, संत सेना महाराज असतील, सगळे संत आळंदीला येत आहेत. आणि आळंदीला आल्यानंतर भगवान पंढरीश परमात्मा सोबत आहे, माता रुक्मिणी सोबत आहे. समाधीचा प्रसंग आहे. संतांच्या जीवनामध्ये काटाटूरपणा झाल्यानंतर सर्वसामान्यांना दुःख होईल यात नवल नाही. देवाला दुःख झालं यात नवल नाही. ज्यांनी प्रवृत्तीवरती विजय मिळवला ते निवृत्तीनाथ महाराज बोधापासून वेगळे झाले. बोध बाजूला झाला आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांसाठी ढसाढसा रडू लागले. संत वियोग किती कठीण आहे. संत सहवास जितका आनंद देतो, संत वियोग तितका त्रास देतो. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान काही केल्या मन काही केल्या मन राहा बांधल्या तळ्याचा हो
पाणी सैला बाहेर जातं तसं संत वेगळे झाले. अंतःकरणातल्या इच्छा आकांक्षा सगळ्या सैला बाहेर जाऊ लागतात. सुरक्षितेची भावना निघून जाते. एखादी पेढी असेल, पेंडीचा आळा सुटल्यानंतर ती पेंडी जशी सैरा भैरा वेगळी होऊन जाते, पेंडीला एकत्र करण्याचं काम तो आळा करत असतो. चार भावंडांना एकत्र करण्याचं काम माझ्या ज्ञानोबरायांनी आळा म्हणून केलं होतं. भांडल्या पेंडीचा हो सुटला आमची आई बाप आम्हाला सोडून गेले. त्या समाजाने आम्हाला त्रास काय थोडा दिला. मधुकरी खाऊ दिली नाहीये. मधुकरी रस्त्यावर टाकली, त्याच्यावरती नाचले, त्याच्यामध्ये माती मिक्स केली. कारण माती मिक्स झालेली भिक्षा मधुकरी आम्हाला खाता येऊ नये. आळंदीपासून पैठणला शुद्धीपत्र आणायला पाठवलं. त्रास थोडाय. पण आळंदीला पैठणला जायचं म्हणजे काय स्कॉर्पिओ गाडी घेऊन जायची होती का? जंगलातून वनातून काटे चप्पल होती काय? झाडाची पानं पायाला बांधायची, पायाला झाडाची पानं बांधायची आणि जंगलातून जायचं. अरे आता इतकी व्यवस्था झाली, इतक्या सुखसोयी झाल्या, घराघरात बिबट्या शिरायला लागला. बिबट्या जुन्नर मध्ये त्या काळात तर काय अनेक शॉप होतं. पण एवढ्या संघर्ष करून सुद्धा गेले बिचारे. शुद्धीपत्र घेऊन आले. अनेक चमत्कार करावे लागले. कारण इथं चमत्काराला नमस्कार. तुमच्याकडे काहीतरी दिसतंय. या जगात एका मिनिटामध्ये तुम्ही जगाच्या पाठीवरती प्रसिद्ध व्हाल. वारीमध्ये एक मुलगी प्रसिद्ध झाली. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. आणल्यानंतर काय करशील? झाली प्रसिद्ध. पाणी घेऊन आलो काय करणार? प्रसिद्ध झाली. बाबा तर परत घ्यायला वंशवर चालत नाही हो. कीर्तन मी येत नाही तरी पण म्हणतोस ए पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा. ते केसगे सारखी मला उडी मारता येत नाही हो. राप दिसून घालते हे तेवढा रिटर्न करायला पाहिजे. महाराज जुना काय होता, सुखसोयी नव्हत्या. संत गेले तिकडे चार भावंडांना त्रास दिलाय. तर वय काय असे मुरब्बी नव्हते हो. वय 18 वर्षाचे मूर्ती नव्हतं महाराज. 16 वर्षाचे धनोपारा. काय झाले बाबामुळे सगळं काही असं कीर्तन करावं लागते. बाबा नसते तर मग धिंगाणा होता. बाबा काय झाले, एका जोडीत कीर्तन चाललं ना, संप्रदायाच्या अंगाने कीर्तन होतं. इथं थोडंसं काहीतरी मिक्सच करावं लागतं. त्यावेळेस लोक म्हणतात वा कीर्तन केलं, नटखट कीर्तन केलं म्हणतात. पण आपल्याला ते करायचं नाही. जोग महाराजांची परंपरा आपल्या सोबत आहे. महाराज इतका त्रास दिला, इतका त्रास देऊन सुद्धा शुद्धीपत्र घेऊन आलो. आमच्या आई बापाला आत्महत्या करायला लावली या समाजाने. इंद्राणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा आम्हाला द्यावी लागली. आईबाप गेले. पण आईबाप गेल्यानंतर सुद्धा इतकं दुःख आमच्या जीवनामध्ये झालं नाही. इतकं दुःख आज का? माझा ज्ञान दादा समाधीला जातोय. माझ्या बापे आम्हा जेव्हा माझ्या बापे आम्हा 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 त्या जेव्हा देवाईसे संकटे
असं नाहीये, परंतु तुकोबाराय सांगतात अशा वैष्णवांचा संग मला भेटला ना तिथं आनंदीच आनंद आहे. मला सुख घडोघडी वाढू लागे. अशा संतांच्या सहवासामध्ये सुखाची प्राप्ती होईल. देवा माझी तुला अंतःकरणापासून विनंती, देवा काही करू नको, काही देऊ नको मला, बस संतांचा सहवास दे. परमार्थिक स्वरूपाची मागणी तुकोबाराय अभंगात मागतात. कारण तुकोबारायांना विचारलं देवाने कशासाठी पाहिजे संत सहवास, कशासाठी? जीवाला तर सुख भेटते देवा, अरे संतांना पण भेटते पण तुला सुद्धा भेटते, म्हणून तर तू इथं आलास ना, इथं आलास ना. धन्य धन्य ते वैष्णव सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे. नारायण 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 या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देवाला सुखाची प्राप्ती होते, संतांना सुखाची प्राप्ती होते. या दोघांना जर होत असेल तर जीवाला का होणार नाही? म्हणून वैष्णवांच्या सहवासामध्ये सुख प्राप्त होतं. आणि देवा मला ह्याच्या व्यतिरिक्त काही नको, काय करा तुम्ही संत सहवास दिल्यानंतर? तर उत्तर अभंगाच्या दुसऱ्या गायनाचे ओढे आगोली मोठे वाजवा की जरा टाळ्या. आता शेवटचा दिवस
एकादशी उद्या कार्यक्रम झाला, परवा समाधी सोहळा झाला, ते गेले. खरं सांगू, लोकांच्या अंतःकरणाला भिडणारं गाणं पाहिजे, लोकांच्या अंतःकरणाला भिडणारं गाणं पाहिजे, लोकांना सात्विक भाव तयार करता आलं पाहिजे. एक सांगू, जगद्गुरु तुकोबाराय, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले. यांचे अभंग इतके सुंदर होते, यांचं गाणं इतकं सुंदर होतं. ज्ञानोबारायला गायला लागले. आमच्या गायनाने माणसं डोलती तर नाही आम्हाला माहीत नाही, पण ज्ञानोबारायला गायला लागले ना, तर स्वतः भगवान पंढरीश परमात्मा नग्न होईपर्यंत नाचत होता. ही त्यांच्या गाण्याची ताकद होती. माणूस जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, अभंग ज्ञानोबारायने गायला. गाण्याचा परिणाम काय झाला? नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग. देव संतांच्या गायनाने नाचतो. संत सवासामध्ये गेल्यानंतर महाराज काही नाही करणार देवानी, मी गाईन, मी नाचेन, आनंदाने उड्या मारेल आणि गाये नाचे उड्या पुड्या छंदे, आपल्या छंदामध्ये मी नाचेल, मनाच्या आनंदे आवडीने, माझ्या आनंदामध्ये मी आवडीने नाचेल. देवा माझ्या जीवनामध्ये द्यायचं असेल तर माझी लाज, भय, शंका हे सगळं मी बाजूला ठेवीन. परमार्थामध्ये या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत महाराज, लाज, भय आणि शंका. शंका म्हणजे लाज. इथं आल्यानंतर लाजायचं नाही. काय होते? उलट होते. लोक इथून बाहेर गेल्यानंतर लाज सोडून देतात आणि इथं आल्यानंतर लाज धरतात. असे लाजा सोडणारे कितीतरी माणसं इथं बसलेली माणसं. इथून बाहेर गेलं ना, अनेक लोक लाजा सोडून देतील, पण इथं आल्यानंतर लोक लाजतील. बघा, माळ, गळ्यामध्ये माळ घालणं, कपाळाला गंध लावणं, अंगावरती वारकरी पोशाख घालणं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचणं, हे जरी बाह्यरंगाचं लक्षण असेल तर इथं संतत्व ओळखण्यासाठी बाह्यरंग अंतरंग दोन्ही महत्वाचे आहेत महाराज. बघा, अंतरंगाने संत आपल्याला कळूच शकत नाही महाराज. वैष्णवांच्या सहवासात सुख भेटतं, संतांच्या सहवासात सुख भेटतं, पण म्हणायचं कुणाला वैष्णव? संतच कुणाला म्हणायचं? पण ते ओळखू येत नाही. दिसतात आपल्यासारखे. संतनवती जगा मानसाचा, संतनवती जगा मानसाचा सारिखे, संतनवती जगा मानसाचा सारिखे, संतनवती जगा मानसा. आमची वैद्य बाबा दृष्टांत सांगायची, कारण संतांनाही घरदार आहे, तुम्हा आम्हाला घरदार आहे. वैष्णवांनाही घरदार आहे, तुम्हा आम्हाला घरदार आहे. त्यांनाही बायका मुलं आहेत, आपल्यालाही बायका मुलं आहेत. त्यांनाही शेतीवाडी, आपल्यालाही शेतीवाडी. ओळखायची कशी? संत दिसायला सारखे दिसतील, पण अंतःकरणातला भाव मात्र वेगळा आहे. बाबा एक दृष्टांत सांगायचे वैद्य बाबा म्हणायचे, आई आपल्या मुलाच्या गालावरून हात फिरवते आणि नावी सुद्धा धाडी केल्यानंतर गिऱ्हाईकाच्या गालावरून हात फिरवते. आई सुद्धा हात फिरवते, नावी सुद्धा हात फिरवतो. हात फिरवण्याची क्रिया दोन्हीकडे सारखी आहे, पण आईच्या हात फिरवण्यामध्ये वात्सल्य भावे, नाव्याच्या हात फिरवण्यामध्ये 100 रुपये भाव. हात फिरवण्याची क्रिया दोन्हीकडे सारखी आहे ना, अंतःकरणातला भाव वेगळा आहे. तर संत जरी तुमच्या आमच्यासारखे दिसत असतील ना, संत म्हणायचं कोणाला ऐका, वैष्णव म्हणायचं कोणाला ऐका. वैष्णव जन तो देने कहिए जे, बीज पराई जाने रे. वैष्णव जन तो देने कहिए जे, बीज पराई जाने रे. कुणाला म्हणायचं संत, कुणाला म्हणायचं वैष्णव ऐका. ए वैष्णव तो जया जया, वैष्णव
ही देवा वरी माया. त्याला वैष्णव म्हणायचं. कुणाला म्हणायचं वैष्णव, कुणाला म्हणायचं संत. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा हे गोविंदाचे पोवाडे. आणि काही मेरे धंदा नित्यदास श्री गोविंदा. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवती. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती सोपनी पांडुरंग. बघा भगवंताच्या भक्तीत रंगून जाणारे संत आहेत. ए लाल नारंगाऊ ए हरी नारंगाऊ. लाल नारंगाऊ मैं हरी नारंगाऊ. अपने ही रंग में अपने ही रंग में रंग दे सुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे सुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे सुनरिया. श्याम पिया रंग दे सुनरिया. ए आँखों जो श्याम का दर्शन किया करे. ए शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार मुख बेकार मुख जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा हाथ की. वो हाथ है जो भगवान का पूजन किया करे. ऐसी दादी लगन हो गई मगन. ऐसी दादी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी बोल गाने लगे. ऐसी दादी लगन मेरा हो गई मगन. मेरा हो गई मगन. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन जाणं, गाणं, नाचणं, उड्या मारणं संतत्वाची व्याख्या आहे. वैष्णवांच्या सहवासात नाचेल देवा. आणि नाचल्यानंतर लाज सोडून दिलं, भय सोडून दिलं, कुठल्याही प्रकारचा संशय घेणार नाही. अलीकडे अनेक लोकांशी किंवा वारकरी संप्रदायावरती संशय घेऊ लागले. संतांनी चमत्कार केले का? चमत्कार मांडणारा आमचा संप्रदाय नाहीच आहे. त्या काळात तितके चमत्कार केले आणि सोडून दिले. चमत्काराचं भांडवल वारकरी संप्रदायाने कधीच केलेलं नाहीये. वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा चमत्कार जर काय असेल तर महाराज सांगतात ज्ञानेश्वरी आणि गाथा हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. दोन ग्रंथ आहेत. ते ज्ञानेश्वरी सारख्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणून श्रद्धा करून पाया पडलं. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आहे. तुकोबारायांचा गाथा तुकोबाराय म्हणून पाया पडलं. जीवन सार्थकी आहे. आणि हे सगळं केल्यानंतर महाराज संत सहवास जीवनामध्ये आनंद देणार आहे. संत सहवास देवाला सुद्धा अपेक्षित आहे. म्हणून तर देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे किंवा मागे पुढे. महाराज सांगतात देवाने सुद्धा इच्छा करावी चरणाच्या मातीची संतांच्या. आणि म्हणून देवाने इच्छा केल्यानंतर देवा तू आता एकच काम कर. आता शेवटचं मी म्हणतो गणपत आला ना आपले गणेश महाराज का हे काय झाले. आम्ही रूम पार्टनर आहे. त्यामुळे ते पहिल्या वर्ष 25 वर्षापासून मित्र आहे. पाहिलंच नव्हतं. चालू शकतात. ओरिजिनल आहे. अंतकरणातून आलं तेच ओरिजिनल. क्या बात वा. गोबरायन देवाला सांगतात देवा आता तूच सांभाळ कसं सांभाळायचंय. शेवटचं चरण तो का म्हणे आता आपुल्या साया